नमस्कार शेतकरी बांधवांनो, मराठी फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की कोंबडी पालन व्यवसायाचं महत्त्व आणि येणाऱ्या संधी आणि तसंच पोल्ट्रीमध्ये जे आपण साहित्य वगैरे साधन जे यूज करतो त्यांचा उपयोग आणि कोणते यूज करतो, हे दोन टॉपिक आपण ह्या एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की जो महत्त्वाचा म्हणजे कोंबडी पालन व्यवसायाचं महत्त्व तर आपल्याला माहिती आहे की कोंबडी पालन म्हणजे कशासाठी करतो आपण, मांसासाठी वगैरे, आणि तसंच लेअर म्हणजे अंड्यासाठी. आणि मूळ त्याचा उद्देश असतो की आपल्याला आर्थिक स्थिती म्हणजे आपल्याला जोडधंदा म्हणून तो पुढे नेण्यासाठी आपण हा पोल्ट्री व्यवसाय करतो. तर आपण महत्त्वाचा टॉपिक यामध्ये कव्हर करणार आहोत की पोल्ट्रीमध्ये कोणकोणत्या गोष्टी साधनाचा आपण उपयोग करतोय. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर पोल्ट्री विभागातील आपण काही गोष्टींची ओळख करून घेऊयात. जसं की लेअर पक्षी आपण कशाला म्हणतो, तर अंडी उत्पादन करण्यासाठी जे वापरल्या जाणारे पक्षी आहेत त्यांना लेअर पक्षी असं म्हणून ओळखल्या जातं. तसंच बॉयलर पक्षी म्हणजे मांस उत्पादन करण्यासाठी जे वापरल्या जातं पक्ष्यांना बॉयलर पक्षी असं म्हणतात. हे तर सगळ्यांना साधारण माहिती असेल. आणि तसंच डीपी क्रॉस म्हणजे ड्युअल पर्पज, जे मांसासाठी सुद्धा आणि लेईंगसाठी सुद्धा उपयोगात आणल्या जातं, त्या पक्ष्यांना डीपी क्रॉस म्हणजे ड्युअल पर्पज पक्षी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा एक भाग म्हणजे व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण. तर म्हणजे पक्ष्यांना रोग होऊ नयेत म्हणून अगोदर केलं जाणारं जे प्रतिबंधक उपचार आहे त्यांना आपण लसीकरण असं म्हणू शकतो. की रोग येण्या अगोदर आपण जे पक्ष्यांना डोस दिला जातो त्यांना आपण व्हॅक्सिनेशन किंवा लसीकरण असं म्हणून संबोधतो. तसंच तुम्हाला माहिती आहे, पक्षी मोठाले झाले की त्यांच्या चोच कापावं लागतात. जे चोच कापण्याला जे यंत्र उपयोगात येतं त्याला डीपीकर असं म्हणून संबोधतात. आणि तसंच तुम्ही हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकला असेल की इन्क्युबेटर म्हणजे काय. तर इन्क्युबेटर म्हणजे एक अशी मशीन असते की ज्यामध्ये आपण अंडी ठेवून अंडी उबवून त्यामधून आर्टिफिशियली पक्षी काढण्याचं काम आपण या यंत्राद्वारे करू शकतो. त्यालाच इन्क्युबेटर असं म्हणतो. आणि शक्यतो साधारणतः आता मोठ्या क्वांटिटीमध्ये पक्ष्यासाठी इन्क्युबेटरद्वारेच पक्षी काढल्या जातात. तसं ड्रिंकर आणि चिक ड्रिंकर. तर चिक ड्रिंकर म्हणजे जे पक्षी 1 आठवड्यापर्यंत पाणी पिण्यासाठी त्यांना वापरलं जातं भांडं, त्याला चिक ड्रिंकर असे म्हणतात. आणि चिक फीडर सेम तसंच 1 आठवड्यापर्यंत ज्या पक्ष्यांना खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याला चिक फीडर असं म्हणतो. आणि तसंच त्या रिलेटेड फीडर आणि डिंकर म्हणजे जे 1 आठवड्यानंतर पक्ष्यासाठी खाणे आणि पिण्यासाठी उपयोगात आणलं जातं त्यांना ड्रिंकर आणि फीडर असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल की डीप लिटर म्हणजे काय. तर डीप लिटर म्हणजे जे आपण कोंबडीच्या घरात 3 ते 5 सेंटीमीटर जो शेंगाची टरफले किंवा ते आपले भाताची तूस वगैरे जो खाली यूज केला जातो त्याला डीप लिटर असं बोलतात. आणि तसंच चिक गार्ड हे बॉयलर पक्ष्यांना सुरुवातीला 1 आठवड्यापर्यंत थंडीपासून वाचवण्यासाठी जे प्लायवूड किंवा कोणत्याही वस्तू चिक गार्ड म्हणजे ज्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जातं त्यांना चिक गार्ड असं आपण म्हणू शकतो. तसंच आपण बघूया खाद्यबद्दल. तर प्री स्टार्टर म्हणजे पक्ष्यांना वयाच्या 1 आठवड्यापर्यंत ज्या खाण्यात देण्यात जाणाऱ्या फीडला आपण प्री स्टार्टर असं म्हणू शकतो. आणि स्टार्टर म्हणजे जे 1 आठवड्यात ते 3 आठवड्यापर्यंत खाण्यासाठी दिलं जातं त्या खाद्याला आपण स्टार्टर असं म्हणतो. आणि तसंच 3 आठवड्यापासून पुढं देणाऱ्या जाणाऱ्या फीडला आपण फिनिशर असं म्हणतो. जसं की प्री स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशर ह्या 3 गोष्टी आहेत. तर प्री स्टार्टर हे पहिल्या आठवड्यापर्यंत दिलं जातं. त्यानंतर स्टार्टर हे 3 आठवड्यापर्यंत दिलं जातं. आणि त्यानंतर विक्रीपर्यंत फिनिशर हे खाद्य दिलं जातं. तर ब्रूडर म्हणजे काय. तर ब्रूडर तसं बघायला तर ह्या गेलेल्या सगळ्या गोष्टी सविस्तर बघण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ब्रूडिंग म्हणजे जे आपण पहिले पिल्ले आणतो लहान पक्षी, तर त्यांचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी म्हणजे 21 दिवसापर्यंत साधारणतः जे थंडीपासून आपण त्यांचं संरक्षण करतो. जसं की लहान त्यांना बनवलेल्या घरात आपण लाईटने त्यांना
उष्णता देण्याचा प्रयत्न करतो, थंडीपासून वाचवण्याचा. ह्या सगळ्या सविस्तर प्रोसेसला आपण ब्रूडिंग असं म्हणू शकतो. आणि तसंच साधारणतः तर पडदे तर हे सगळ्यांना माहिती असतात, जे आपल्या शेडच्या आजूबाजूला लावलेलं असतं संरक्षणासाठी, उन्हापासून पावसापासून. त्यांना पडदे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर लोखंडी जाळी, हे पण आपण हिंसक किंवा जंगली प्राण्यापासून किंवा शेडचं रक्षण करण्यासाठी आपण वापरतो. आणि तसंच थर्मास, तर बऱ्याच म्हणजे पक्ष्यांना लागणारे मेडिकल म्हणजे लस वगैरे आणण्यासाठी थर्मासचाही पोल्ट्री शेडमध्ये वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. तसंच तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे तो पंजा जो नाही का तूस इकडं तिकडे पसरवण्यासाठी वापरला जातो, त्याचासुद्धा आपण पोल्ट्रीमध्ये शेडमध्ये उपयोगात येतो. त्यानंतर वजन काटासुद्धा आपण पक्ष्याचं वजन करण्यासाठी उपयोगात आणण्याचं एक साधन आहे. त्यानंतर कॅल्क्युलेटर, म्हणजे हे कॅल्क्युलेटर कशाला लागतं, तर पक्ष्याचं खाद्याचं वजनाची बेरीज वगैरे करायला, त्यांचा FCR वगैरे काढण्यासाठी कॅल्क्युलेटरचा उपयोग आपला पोल्ट्री शेडमध्ये होऊ शकतो. आणि तसाच महत्त्वाचा भाग म्हणजे चुना. हा देखील कोंबडी घरात म्हणजे ते जंतुक वगैरे मारण्यासाठी आपण चुन्याचा वापर करू शकतो. तर या गोष्टी आपण म्हणजे जे साधन वगैरे बेसिक माहिती म्हणजे कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, एकदम सुरुवातीपासून ज्यांना किंवा कोणांना माहिती नसेल, कारण आपण हे पहिल्यापासून बघत आहोत, तर हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतील, काही नसतील. तर जेवढ्या गोष्टी मला वाटल्या गरजेच्या सांगावं, तर सगळ्या ह्या आपण व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. तसंच अजून एखादी कोणती गोष्ट राहिली असेल, साधन वगैरे, तर ते देखील तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा. आणि नक्कीच आपला पुढचा व्हिडिओही लवकर येईल. तर तोपर्यंत धन्यवाद.